नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर तुम्ही मला नेमकं कधीपासून ओळखता हे मला माहीत नाही, पण जर तुम्ही मला वर्षभरापूर्वीपासून फॉलो करत असाल तर आज मी तुम्हाला एक गंमत सांगतो काय, चला दाखवतो. तर हे आहे माझ्या ऑफिसच्या शेजारीच असलेलं इथलं चांगाई देवीचं मंदिर. म्हणजे मी जिथे काम करतो तिथल्या परिसरातली ही ग्रामदेवता. तर मागच्या वर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती या देवीच्या यात्रेचा एक छोटासा व्लॉग मी शेअर केला होता. तुम्ही तो बघितला आहे का? तुम्हाला तो आठवतोय का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हो, आज वर्षभरानंतर पुन्हा तोच यात्रेचा दिवस आहे, म्हणून दर्शनाला निघालोय. म्हटलं चला तुम्हालाही दर्शन घडवून आणूया. तर आता दर्शन घेता घेता या देवीचा एक आलेला सुंदर अनुभव तुम्हाला सांगतो. तर मागच्या वर्षी या ऑर्गनायझेशनमध्ये मी नवीनच होतो, अगदी 2-3 महिनेच झाले होते आणि तेव्हाच ही यात्रा भरली होती. म्हटलं चला ग्रामदेवता आहे तर दर्शन घेऊन येऊया. दुपारची वेळ होती, यात्रेचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे मंदिरात एवढी काही गर्दी नव्हती. मंदिरात प्रवेश केला आणि देवीसमोर उभं राहिलो तर असं वाटलं साक्षात देवीच मला सांगते, माग, तुला काय हवं ते माग. आणि लगेचच मी माझ्या मनातली एक सुप्त इच्छा बोलून सुद्धा दाखवली. आणि खरंच खोटं नाही बोलणार, आठवड्याभरातच ती गोष्ट पूर्ण सुद्धा झाली. मागच्या वर्षी येताना मी मोकळ्या हाताने आलो होतो, पण यावर्षी आवर्जून देवीचा मान म्हणून देवीची ओटी घेऊन आलो. देवीला ओटी अर्पण केली आणि मंदिरातून बाहेर पडताना असं कळालं की आज देवीचा यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि इथली लोक या यात्रेचा हा दुसरा दिवस देवीचा मानपानाचा दिवस म्हणून साजरा करतात. म्हणजे देवीची ओटी भरण्याचा हा खास दिवस. म्हणजे बघा ना, आपल्या मनातल्या सुप्त इच्छा देव पूर्ण सुद्धा करतो आणि त्याच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत तो आपल्याकडून पूर्ण सुद्धा करून घेतो. लागते ती फक्त पॉझिटिव्हिटी.